नेरळ रायगड येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कंत्राटदारांची राज्यस्तरीय बैठक दिनांक 9 मार्च 2026 रोजी पार पडली. या बैठकीत राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले, मुंबई व बृहन्मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, राज्य महासचिव राजेश देशमुख, रायगड जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र जाधव, राज्य संघटक कौस्तुभ राणे तसेच कर्जत पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष जयेश काळेकर उपस्थित होते. बैठकीत कंत्राटदारांच्या समस्या, प्रलंबित देयके आणि विकास कामांबद्दल चर्चा करण्यात आली. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, नेरळ, रायगड. कौशिक देशमुख 160 वर्षापूर्वी कालच आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन झाला. आता आपल्या समोर ठरल्याप्रमाणे 2 साईडला 2 माईक्स येतील. त्याच्यावरती आपण आपले प्रश्न उपस्थित करावे. ते प्रश्न इथे लिहून घेतले जातील. अध्यक्ष आपली संपूर्ण टीम त्याच्यावरती नंतर विश्लेषण करून तुम्हाला उत्तर देईल. प्रत्येक जिल्ह्यातनं 2 जणांनीच बोलावं. परत तेच प्रश्न कृपया उपस्थित करू नका, ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्नांची उकल आपण करू शकू. धन्यवाद. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हात वर करा, म्हणजे माईक तिकडे पासवान करता येईल. हॅलो, नमस्ते. मी पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातून आलो आहे. माझं नाव आहे केतन चव्हाण. मी ठेकेदार संघटनेचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. सुरेश कडू यांच्याबरोबर मी गेल्या 3-4 वर्ष काम करतोय आणि आम्ही दोघांनी मिळून बरेच ठेकेदारांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम केलेले आहे. खरं तर मला आता पाणी पुरवठ्याच्या विषयाबद्दल आपला मीटिंग लावलेली आहे. या कार्यक्रमासाठी मी आवर्जून पुण्याहून खेड तालुक्यात इथे उपस्थित झालेलो आहे. आपले महत्वाचे मुद्दे, ठेकेदारांचे प्रश्न आहे. अजून तक बिल कोणाला मिळालं नाही, काहींची कामं चालू आहे आणि प्रत्येक वेळेस इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल, प्रत्येक वेळेस आपल्या ठेकेदारांना टॉर्चर करतं, कामं पूर्ण करा, तुमचं पेमेंट येईल, कामं पूर्ण करा, तुमचं पेमेंट येईल. पेमेंट काय याचा तपास नाही. अजून कुठल्याच प्रकारचं 1 रुपये लोकांना काहींना मिळालं नाही, काहींना 70% मिळाले, काहींना 20% मिळाले. 10% पेमेंट जे आहे, जे पहिले आमच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस अध्यक्षांना आम्ही बसलो होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की 10% पेमेंट तुम्हाला आम्ही वाढून देऊ. ज्यावेळेस 10%चे लोकवर्गणी भरायची होती, ती लोकवर्गणीच्या वेळेस कुठल्याही ग्रामपंचायतनी 1 रुपयाची लोकवर्गणी भरलेली नाही आणि काम आतापर्यंत काही ठेकेदारांनी पूर्ण पण काम केलेले आहे आणि त्या कामामध्ये 1 रुपयाचं कुठलं काम बाकी नाहीये. आणि त्याच्यामध्ये विशेषतः हस्तांतर टेपणी होऊन बरेचसे दिवस झाले तरी पण ठेकेदारांना काही पैसे मिळत नाही. असे बरेचसे ठेकेदार आहेत, पण त्याच्यामध्ये बरीचशी कामं पूर्ण होण्याची त्यांनी मागणी घेतली. परंतु काही ठेकेदारांचा आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे ठेकेदार काही काम करायला पूर्ण करायला मागत नाही. आम्ही वारंवार अध्यक्ष असेल, आम्ही असेल, वारंवार आम्ही त्या एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीओ असतील त्यांच्याकडे जातोय की बाबा आम्हाला ठेकेदारांना उर्वरित पैसे द्या कामं करण्यासाठी. पण तेव्हा आम्हाला तेच एक गाजर दाखवतात की बाबा येईल पैसे, आता अधिवेशन आहे, त्याच्यानंतर काय थोडंसं येणार आहे, आता येतील, मार्चमध्ये येतील. आतापर्यंत 1 रुपया कुठला आलेला नाहीये आणि येणार की नाही अजून हे कोणाला माहित नाही. परंतु फक्त माझी एकच विनंती आहे झालेली आहे, काही ठेकेदारांना आपल्याच ठेकेदारांना आत्महत्या कॉन्ट्रॅक्टर आहेत की कशा अडचणीत ते गेले 5 वर्ष माझं मला माहीत आहे. त्या माणसाला शेवटपर्यंत आपण धीर दिला. त्या माणसाची डोळ्याची सर्जरी बरोबर आहे, अजून बाकीच्या सर्जरीसाठी 35 लाख रुपये गेले, 78 लाख रुपये खर्च झाला. पण शेवटपर्यंत आपण त्यांना मार्ग काढत गेला. म्हणून तुम्हाला मी आत्ता काय सांगितलं, तुम्ही मला जेवढी मदत देणार आहे त्याच्यापेक्षा ते 5 पट काम आता 15 मिनिटात केले. तुम्हाला नक्की काम सगळी मंडळी 30,000 रुपये
कृपया विनंती आहे, कुणीही कृपया प्रश्नोत्तर बोला. मी केतन बबनराव चव्हाण, महाराष्ट्र राज्य ठेकेदार संघटना पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष या पदावरती मी काम करतोय. आणि आजची जी मीटिंग आहे आमची ठेकेदारांच्या संदर्भामधली, तर आमची ही जलजीवन मिशनचं जे काही ठेकेदारांना पैसे मिळालेले नाही आहेत आणि काही ठेकेदार असेच कामं करून त्यांना 1 रुपयाचा पण निधी मिळाला नाही, या संदर्भामध्ये आज आम्ही इकडं मीटिंग ठेवलेली आहे. तरी तर त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो का आजचे जे आमचे मिलिंदजी अध्यक्ष आहेत आणि सुरेश कडू आहेत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, या सर्वांनी आम्ही आज या मीटिंगमध्ये ज्यावेळेस लोकांना आमचं नियोजन असं असेल तर बाबा ठेकेदाराला जर रुपया जर निधी नाही मिळाला तर आमचं पुढचं आंदोलनाची खूप मोठी घोषणा असेल, ते आम्ही आज या मीटिंगमध्ये डिक्लेअर करणार आहे. हे आमची मीटिंग झाल्यानंतर आम्ही सगळं आज पत्रकार परिषद घेऊन वगैरे सगळं ह्या क्लिअर गोष्टी करणार आहोत. या फक्त याची विनंती असेल सरकारला का आम्हाला ही वेळ येऊन देऊ नका. फक्त आमची एकच विनंती असेल की सरकारला का आम्हाला ही वेळ येऊन देऊ नका, कारण तुमचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनमध्ये कुठंतरी आमचा निधी अडकलेला आहे, जवळपास हजारो कोटीमध्ये निधी अडकलेला आहे. पण आता यांनी कमीत कमी ठेकेदाराला फक्त आत्तापर्यंत गाजर दाखवायचंच काम केलेलं आहे. आत्तापर्यंत 1 रुपया निधी दिलेला नाही. मार्च एंडिंग चाललेलं आहे, ठेकेदार वाट बघतोय आपल्या जमिनीवरती बसल्यानंतर आपल्या जेवायला ताट वाढलेल्याची अशी वाट बघतो ठेकेदार का बाबा कधी आमचे पैसे आम्हाला येईल. म्हणजे आमचे पैसे आम्हाला भीक मागावं लागते सरकारकडं. एवढंच विनंती आहे सरकारला का बा आम्हाला भीक मागायला लावू नका, आमचे स्वतःचे हक्काचे पैसे आहेत, आम्हाला तुम्ही हक्कानेच द्यावा, एवढी नम्रतेची विनंती आहे.